ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात आता ही एक अपडेट समोर येतेय। मराठीचा विजयी मेळावा केवळ मराठी पुरताच असून त्याचा राजकारणाशी संबंध नाही असं राज ठाकरेंनी अनौपचारिक गप्पांदरम्यान सांगितल्याचं समजतंय। नोव्हेंबर आणि डिसेंबर दरम्यान चित्र पाहूनच युती संदर्भातला निर्णय आपण घेणार असल्याचं राज ठाकरे हे यावेळेला म्हणाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। इगतपुरी मधल्या अनौपचारिक गप्पांदरम्यान राज ठाकरेंकडून हे अत्यंत महत्त्वाचं आणि मोठं वक्तव्य केलं गेल्याचं सूत्रांकडून समजतंय। राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर ठाकरे बंधूंच्या युती संदर्भातला सस्पेन्स आता आणखी वाढताना दिसतोय। ठाकरेंच्या शिवसेनेकडून युतीबाबत टाळी दिलेली असताना मनसेकडून सावध पवित्रा घेतला गेल्याचंच एकंदरीत सूत्रांचं म्हणणं आहे। भूषण शिंदे आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। भूषण, विजयी मेळावा केवळ मराठी पुरताच होता, राजकारणाशी याचा काही संबंध नाही असं राज ठाकरे यांनी इगतपुरी मधल्या शिबिरादरम्यान अनौपचारिक गप्पांमध्ये बोललं गेल्याचं सूत्रांकडून समजतंय। काय नेमकी याबद्दलची माहिती? नक्कीच अजिंक्य, एकंदर मनसेचा 3 दिवसीय इगतपुरीमध्ये मेळावा पार पडत आहे, शिबिर पार पडत आहे, ज्यामध्ये स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या पदाधिकाऱ्यांना नेत्यांना मार्गदर्शन करत आहेत। एकंदर याच दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज काही विधानं केलेली आहेत ती अत्यंत महत्त्वाची आहेत आणि अत्यंत बोलकी आहेत, ज्यामध्ये मनसे आणि ठाकरेंची शिवसेना यांची जी युती होण्यास घातलेला आहे त्यावर कुठेतरी संभ्रम निर्माण झालेला आहे। पुन्हा एकदा कुठेतरी सस्पेन्स जो आहे तो आपल्याला वाढलेला पाहायला मिळत आहे। एकंदर जो विजयी मेळावा झाला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा, तो विजयी मेळावा हा फक्त मराठी मुद्द्यापुरताच होता, तो राजकीय नव्हता अशा प्रकारे विधान केलेलं आहे। त्यासोबतच युती संदर्भात नोव्हेंबर किंवा डिसेंबर दरम्यान चित्र स्पष्ट होईल, त्या दरम्यान आपला निर्णय जो होईल तो होईल अशा प्रकारे देखील वक्तव्य केलेलं आहे। त्यामुळे मनसे आणि ठाकरे शिवसेना यांच्यामध्ये युती होणार का हा देखील अनेक अंगाने सध्या प्रश्न निर्माण होत आहे। त्यामुळे या संपूर्ण गोष्टीवर सध्या सस्पेन्स जो आहे आपल्याला वाढलेला पाहायला मिळत आहे। अजिंक्य, ठीक आहे भूषण, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। या संदर्भातल्या अपडेट्स आपण सातत्यानं घेत राहणारच आहोत। मात्र राज ठाकरे यांनी अनौपचारिक गप्पांदरम्यान जर हे वक्तव्य केलेलं असेल, जी माहिती सूत्र देत आहेत, या अनुषंगानं आता मनसे युती संदर्भात अत्यंत सावधपणे पावलं टाकते की काय असं सध्या तरी दिसतंय। कारण ठाकरेंच्या शिवसेनेकडून सातत्यानं युती संदर्भातली वक्तव्य होत आहेत, राजकीय वक्तव्य होत आहेत, मात्र मनसेकडून ही वक्तव्य सातत्यानं केली जाऊ नयेत या अनुषंगानं राज ठाकरेंनी स्वतः आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सच्या माध्यमातून सर्व प्रवक्त्यांना आणि मनसेच्या नेत्यांना युतीबाबत कोणतीही वक्तव्य करू नका असं स्पष्टपणे सांगितलेलं होतं। आणि आता राज ठाकरेंचं अनौपचारिक गप्पांदरम्यानचं हे वक्तव्य हे अत्यंत महत्त्वाचं आणि मोठं मानलं जात आहे। विजय मेळावा हा केवळ मराठीपुरताच असल्याचं राज ठाकरे यांनी इगतपुरीमधल्या शिबिरादरम्यान अनौपचारिक गप्पांदरम्यान म्हटल्याचं सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समजतंय। विजय मेळाव्याचा राजकारणाशी संबंध नाही असं एकंदरीतच राज ठाकरे यांनी या अनौपचारिक गप्पांमध्ये सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे ठाकरे बंधूंचा जो विजयी मेळावा मुंबईतल्या वरळीमध्ये झालेला होता, त्या मेळाव्यानंतर तातडीनं या चर्चांना उधाण आलेलं होतं। ठाकरे बंधूंची युती नेमकी केव्हा होणार या संदर्भातलं चर्वित चर्वण देखील सुरू होतं, मात्र या संदर्भातली ठोस भूमिका समोर आलेली नव्हती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।